नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे सर तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज पूर्ण फॅमिली निघालेलो आहोत आळंदी दर्शनासाठी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर या ठिकाणी आळंदीला जाण्या अगोदर 3 ते 4 किलोमीटर आधीच श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आहे। खूप सुंदर मंदिर आहे। याही मंदिराचा व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की सर्वांनी पहा। खरं तर आपण 15 दिवस आधी सुद्धा आळंदीमध्ये आलेलो होतो आणि बऱ्याच गर्दी असल्या कारणाने आपण त्यावेळी दर्शन घेतलेलं नव्हतं, पण आज लवकरच निघालेलो आहोत घरातून आळंदी दर्शनासाठी। आपण याही मंदिरात जाणार आहोत, श्री ज्ञानेश्वरी मंदिर इथे। पहिले तर आपण मेन मंदिरात जाऊया। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना महाराष्ट्रामध्ये भक्तिभावाने माऊली असे म्हटले जाते। तिथे लागणाऱ्या सर्व साहित्यांची दुकानं पार करत आपण निघालेलो आहोत मेन मंदिराकडे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज एक थोर संत व प्रतिभा संपन्न कवी होते। त्यांचा जन्म आजच्या संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव येथे झाला। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते। त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते। गर्दी बऱ्यापैकी कमी होती आणि सर्व फुलांचे हारांचे शॉप्स पाहत आम्ही निघालो मेन महाद्वाराकडे। हे आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराचं मेन प्रवेशद्वार। आणि मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराच्या समोर आल्यानंतर आपल्याला श्री गुरु हैबतराव बाबांची पायरी पाहायला मिळते। श्री गुरु हैबतराव बाबा हे ज्ञानोबा माऊलींचे फार मोठे भक्त। पंढरपुरात जशी नामदेवांची पायरी आपल्याला पाहायला मिळते, तशीच आळंदीमध्ये आपल्याला श्री गुरु हैबतराव बाबांची पायरी पाहायला मिळते। निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे। संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ इत्यादी काव्य स्वरूपात लिहिले। त्यांनी भगवद्गीता प्राकृत मराठीत लिहून ज्ञानाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले। हा समोर आहे श्री संत एकनाथ महाराज पार्क। यावर श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुका बसवण्यात आलेल्या आहेत। आपण तिथे दर्शन घेऊया। श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर आपण जाऊया दर्शन बारीकडे। पण पुढे आल्यानंतर खरं तर येईपर्यंत दुपार झालेली आणि आम्ही आल्यानंतर मेन गाभाऱ्यातील मंदिराचं दर्शन बंद होतं, त्यामुळे आम्ही समोरून मंदिराच्या अगदी महाद्वाराच्या समोरूनच बाहेरूनच दर्शन घेतलेलं।
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ज्यावेळी आळंदीवरून होते त्यावेळी मंदिराचा कळस हलताना दिसतो. माऊलींच्या अस्तित्वाचे हे जिवंत उदाहरण आहे. ही आहे अजानबाग. आख्यायिका अशी सांगते की संत ज्ञानेश्वर माऊली समाधीला जात असताना त्यांनी आपल्या हातातील दंड येथे रोवले. पुढे याच दंडाने मूळ धरले. त्याला पालवी फुटली. वर्षानुवर्षे मागे गेली आणि त्याचे रूपांतर वृक्षात झाले आणि त्याचे अजानबाग तयार झाले. या बागेत विठ्ठलाचे छोटंसं मंदिर आहे आणि असं म्हणतात की या झाडाखाली केलेला अभ्यास चांगल्या लक्षात राहतो. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला जे झाड आहे त्याला सुवर्ण पिंपळ असे म्हणतात. सुवर्ण पिंपळ वृक्ष फार पुरातन काळापासून उभा आहे. ज्ञानोबा माऊलींच्या मातोश्रींनी या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत 9000 ओव्या लिहिल्या आहेत. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीकाठावर संजीवन समाधी घेतली. मेन मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जाऊया श्री ज्ञानेश्वरी मंदिर इथे. पहिल्यांदाच जाणार आहोत आणि मंदिराचं त्या बांधकाम बहुतेक चालू आहे. तर चला आता पाहूया अन्य काव्य काय शॉपिंग करतायत. आता एवढ्या बाहेर आलोय म्हटल्यानंतर काहीतरी शॉपिंग करतीलच. छान दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी टिक्का लावला. कुठे देवदर्शनाला आल्यानंतर किंवा जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाता तिथल्या लोकल वस्तू नक्की खरेदी कराव्या. जसजसं ऊन कमी होत चाललंय तशी गर्दी वाढत चालली. छान आम्ही पण इंद्रायणी नदीचं दर्शन घेतलं आणि आता इथून पुढे जाणार आहोत श्री ज्ञानेश्वरी मंदिराकडे. त्या मंदिराचं सुद्धा नवीनच बांधकाम म्हणजे चालूच आहे. तर तिथेही मंदिराचं दर्शन घेऊया. तेही खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर खरंच अतिशय सुंदर असं मंदिर असेल. अगदी 500 मीटरच्या अंतरावरच हे मंदिर आहे, श्री ज्ञानेश्वरी मंदिर. ज्याप्रमाणे देहूमधील गाथा मंदिरामध्ये गाथा पूर्ण लिहिलेल्या आहेत, तसंच श्री ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये
ज्ञानेश्वरी लिहिण्यात आलेली आहे. बरंचसं काम चालू आहे, तरी पण पहिल्यांदाच आलो होतो आम्ही, त्यामुळे याही मंदिराला भेट दिली. याही मंदिरातील मूर्त्या खूप सुंदर आहेत. नक्की आपण आपल्या मुलांना अशा गोष्टी दाखवल्या पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी मुक्ताबाईंनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडी भाजले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा आळंदी दर्शनाला आपण नक्की येऊया. काव्याने खेळण्यातला मोबाईल घेतलाय. त्या मोबाईलने व्हिडिओ काढते पहा. ज्ञानेश्वरी लिहिण्याचं इथलं बरंचसं काम बाकी आहे. मंदिर तर खूप सुंदर आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या. धन्यवाद.